श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या चॅनलवर. पाहूयात आजचा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. एकदा गावात राहणारा एक तरुण मुलगा मनातील अनियंत्रित विचारांनी खूप त्रासला होता. इच्छा नसतानाही सतत कुठला ना कुठला विचार त्यांच्या मनात चालू असायचा आणि त्याने एखादं काम केलं तर हातपाय आणि शरीर ते काम करत असायचं. पण त्याचं मन भूतकाळात घडलेल्या कुठल्या तरी घटनेच्या विचारात घडून गेलेलं असायचं. तो एका दिवसात काहीतरी करू शकेल असे अनेकदा त्याला वाटायचे. मी ते करेन, मी एका दिवसात खूप मोठी आणि यशस्वी व्यक्ती बनेल. तो अनेकदा त्याच्या भविष्याबद्दल मोठी स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नांमध्ये तो नेहमी स्वतःला इतरांपेक्षा पुढे ठेवतो. स्वतःला एक नायक म्हणून सादर करतो. जेव्हा तो एखाद्या महान, बुद्धिमान, शूर व्यक्तीची कथा ऐकतो, वाचताना तो स्वतःला त्या कथेच्या नायकाच्या जागी बसवायचा आणि त्याच्या विचारात तो कथेच्या नायकाने केलेले सर्व धाडसी आणि महान कृत्य करण्याचा प्रयत्न करायचा. एका दिवसात तो खूप यशस्वी व्यक्ती बनू शकतो असा विचार त्याच्या अनेकदा मनात येत असे. ज्याच्याकडे भरपूर पैसा असेल, समाजात मानसन्मान मिळेल, तो एका अतिशय सुंदर आणि सुसंस्कृत मुलीशी लग्न करेल आणि आपले जीवन आनंदाने जगेल. गेली अनेक वर्षे तो असाच विचार करत होता. आपले जीवन पूर्णपणे बदलेल असे त्याला वाटायचे. तो झटपट यशस्वी होणार होता. पण आजपर्यंत असा कोणताही चमत्कार त्याच्या हातून घडला नव्हता. उलट काळाच्या ओघात त्याची प्रकृती बिघडत चालली होती आणि हे त्याचे सर्वात मोठे कारण होते. त्याची कृती न करणे म्हणजे इच्छा असणे. त्याचे स्वप्न मोठे होते आणि तो आपल्या विचारात भविष्यासाठी मोठी योजना बनवत असे. पण आजपर्यंत त्या स्वप्नांचे वास्तवात रूपांतर करण्यासाठी त्याने कधीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यांनी कधीही स्वतःला कठोर परिश्रम करण्यास प्रेरित केले नाही आणि परिणामी 25 वर्षांहून अधिक काळ लोटला, परंतु आजपर्यंत त्यांनी त्यांचे एकही स्वप्न सत्यात बदललेले पाहिले नाही. त्यामुळेच आता त्या व्यक्तीलाही समजू लागले आहे की आपण आपल्या मनाने निर्माण केलेल्या विचारांच्या जाळ्यात अडकलो आहोत. त्यामुळे तो फक्त आपल्या स्वप्नातील गोष्टींचा विचार करून आनंदी राहतो आणि प्रत्यक्षात कधीच काही करत नाही. पण खूप प्रयत्न करूनही त्याला ही सवय सोडता आली नाही. आपल्या विचारांच्या दुनियेत राहण्यातही तो आनंद लुटत होता. पण विचारातून बाहेर पडून त्याची खरी परिस्थिती पाहून त्याचा विचार केला तेव्हा तो खूप दुःखी झाला. आता हळूहळू त्याची ही सणव त्याच्या तणावाचे आणि दुःखाचे कारण बनली होती. तो त्याच्या मित्रपरिवाराशी फारसा बोलत नव्हता. तो दिवसभर गप्प बसून राहायचा. एके दिवशी तो असाच दुःखी मनाने एका झाडाखाली बसला होता. तेव्हा त्याचा एक मित्र त्याच्याकडे येतो आणि त्याला सांगतो, मित्रा, आमच्या गावात एक अतिशय प्रसिद्ध बौद्ध भिक्षू आले आहेत आणि मी ऐकले आहे की ते मनाच्या आतील शांतीबद्दल प्रत्येक समस्या अगदी सहजपणे सोडवू शकतात. मला वाटतं तू त्यांना एकदा भेटलंच पाहिजे. ते तुझी समस्या सोडवू शकतील. आपल्या मित्राचे म्हणणे ऐकून तो तरुण आनंदी होऊन त्या बौद्ध भिक्षूंना भेटायला निघाला. काही वेळाने ते बौद्ध भिक्षू एका झाडाखाली ध्यानाच्या मुद्रेत बसलेले बौद्ध भिक्षूंसमोर तो पोहोचला. त्यांना नतमस्तक होतो आणि त्यांच्या समोर बसतो आणि त्यांच्या समोर सर्व समस्या सांगू लागतो. तो म्हणतो, मुनिवर, माझे मन नेहमी असंख्य विचारांनी भरलेले असते. मी सतत अनावश्यक विचार करत राहतो. मी काही काम करत आहे तरीही माझे मन भूतकाळाच्या किंवा भविष्याच्या विचारात हरवलेले असते. आतापर्यंत या गोष्टीत मी नापास झालो आहे. मुनिवर, मी तुमच्याकडे मोठ्या आशेने आलो आहे. कृपया मला काहीतरी मार्ग दाखवा. त्या तरुणाच्या या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकून बौद्ध भिक्षू म्हणाले, जेव्हा तुम्ही करत असलेल्या चुका करणे थांबवाल तेव्हाच जीवन आनंदी होईल आणि मन शांत होईल. आपण कोणत्या चुका करत आहात आणि आपले मन कसे साफ करावे, आज मी तुम्हाला याबद्दल तपशीलवार सांगणार आहे. नीट ऐका. पहिली चूक म्हणजे पुरेशी झोप न घेणे. शरीर आणि मनाला अनेक प्रकारे हानी पोहोचवते. पुरेशी झोप न मिळाल्यास कमकुवत स्मरणशक्ती, ताणतणाव, चिडचिडेपणा, सतत थकवा येणे, थकवा जाणवणे आणि चेहरा न चमकणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. यासोबतच
कमी झोपेमुळे मेंदूच्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि मेंदूला तुलनात्मक अभ्यास करण्यात अडचणी येतात. म्हणून किमान रोज 5 ते 6 तास झोपणे गरजेचे आहे. झोप मानवी जीवनासाठी महत्त्वाची आहे, कारण ती आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे रक्षण करण्याचे साधन आहे. पुरेशी गाढ झोप घेतल्याने आपली शारीरिक क्षमता वाढते, मानसिक ताण कमी होतो आणि जीवनाचा दर्जा सुधारतो. झोपेला आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे, कारण यामुळे आपल्या दिवसभरातील थकवा आणि तणावापासून आराम मिळतो. काही कारणास्तव तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने झोप आपली शारीरिक क्षमता कमी करू शकते, कारण झोपेच्या वेळी आपले शरीर स्वतःला दुरुस्त करते आणि ऊर्जा पातळी सुधारते. सतत झोप न मिळाल्याने जीवनाचा दर्जा ढासळतो आणि आपल्या शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे रोगांचा धोका वाढतो. आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत पुरेशी झोप न मिळाल्याने मानसिक तणाव आणि मानसिक आरोग्य वाढू लागते. आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक तणाव आणि चिंता वाढते. झोप ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. चांगली आणि गाढ झोप घेऊन तुम्ही तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकता आणि निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकता. दुसरी चूक म्हणजे अन्नाचे प्रमाण आणि गुणवत्तेकडे लक्ष न देणे. कोणत्याही वेळी काही आणि किती खाणे. काही लोकांना जास्त मसालेदार आणि गोड पदार्थ खाण्याची सवय असते. त्यांना जास्त साखर आणि तेलावर आधारित पदार्थ खाण्याची सवय लागली आहे. अशा लोकांना असे वाटते की जर त्यांनी जीवनात खाण्यावर मर्यादा घातल्या तर ते माणसाप्रमाणे जीवनाचा आनंद घेऊ शकतील का? या जगात माणूस फक्त खाण्यासाठीच जन्माला आलेला आहे. काही लोकांना सतत खाण्याची सवय असते. भूक नसतानाही ते खातात. ते जबरदस्तीने पोटात काहीही टाकतात, जणू ते पोट नसून कचरा कुंडी आहे. अर्थात काय तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्याने शरीराच्या वजनावरच परिणाम होत नाही, तर मेंदूच्या शक्तीवरही विपरीत परिणाम होतो. मैदा, तेल, साखर आणि जास्त मीठ यांपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने शरीराचे वजन वाढते आणि अनेक आजार होतात, ज्याच्या आपल्या भावना आणि विचारांवर नकारात्मक परिणाम होतो. कारण आजारी शरीरामुळे व्यक्तीच्या मनावरही परिणाम होतो, ज्यामुळे ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी पडू लागते आणि तणाव आणि चिंतेची शिकार बनते. म्हणूनच एखाद्या व्यक्तीने अन्नाचे योग्य प्रमाण आणि त्याची गुणवत्ता यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. तिसरी चूक म्हणजे अति धावपळीचे जीवन जगणे. काही लोकांना असे वाटते की जीवन असेच कार्य करते. आयुष्य कितीही व्यस्त असले तरी ते चुकीचे आहे. पण थांबा, जर तुम्ही धावत राहिलात तर तुम्ही अशा पातळीवर पडाल की तुम्ही उठू शकणार नाही. त्यामुळे जीवनाच्या धकाधकीत स्वतःसाठी थोडा वेळ काढा. स्वतःला वेळ द्या. स्वतःला तुम्हाला कशामुळे आनंद होतो ते शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणते काम करण्यात मजा येते हा स्वतःला प्रश्न करा आणि स्वतःला प्रबोधन करण्याचा प्रयत्न करा आणि मग पहा. पण जर तुम्ही सतत धावत राहिलात, चालत राहिलात, तुम्ही थकलेले राहिलात, तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक कामात खूप वेळ लागत आहे, खूप ऊर्जा लागते. पण तरीही जर तुम्हाला आतून आनंद मिळत नसेल तर एवढी सगळी धावपळ करण्याची गरज नाही. लहानपणापासूनच एखाद्या व्यक्तीमध्ये स्पर्धेची भावना निर्माण होते. त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाने आणि त्याच्या पालकांनी कारण इतके पळून जाण्याची गरज नाही. जीवन शांततेने जगता येते. शांत आणि स्थिर राहून निवांतपणे प्रयत्न केल्याने मोठे यश मिळवता येते. चौथी गोष्ट म्हणजे तुमची एखादी वाईट सवय ओळखून ती तुमच्या जीवनातून पूर्णपणे काढून टाकणे, ज्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही. हा सर्वात मोठा अडथळा आहे. यशाच्या मार्गावर प्रत्येक व्यक्तीची एक वाईट सवय असते, जी त्याला सर्वात जास्त त्रास देते, त्याला पुढे जाऊ देत नाही किंवा मागे खेचत राहते. कारण जेव्हा एखादी व्यक्ती पुढे जात नाही तेव्हा ती काळाबरोबर मागे सरकत असते. आता सवय काहीही असू शकते, जसे की काम पुढे ढकलण्याची सवय, जास्त विचार करण्याची सवय, काळजी करण्याची किंवा वाद घालण्याची सवय. तुम्हाला वाटणारी कोणतीही एक सवय तुमचे सर्वात जास्त नुकसान करते ते ओळखा आणि आजच चांगल्या सवयीने बदलण्याचा प्रयत्न सुरू करा. वेगवेगळ्या सवयी बदलणे इतके सोपे नाही.
परंतु सर्व काही बदलणे शक्य आहे. तुमच्या दृढ शक्ती, दृढ निश्चय आणि लवचिकता असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास तुमची नवी सवय तयार होईल आणि जुनी सवय आपोआप निघून जाईल. 5वी चूक खूप मोठी आश्वासने. एखाद्याने वचन दिले पाहिजे आणि एखाद्याने आपल्या वचनाची खात्री बाळगली पाहिजे. जे वचन दिल्यानंतर ते पूर्ण करतात त्यांचा समाजात एक वेगळा आदर आहे. लोकांना ते अधिक आवडते. परंतु आपण अशा गोष्टी कधीही बोलू नये जे आपण पूर्ण करू शकत नाही किंवा पूर्ण करण्याबद्दल शंका आहे. ते नाही कसे म्हणायचे हे देखील आपल्याला माहीत असले पाहिजे. इतरांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देऊन आपण नेहमी त्यांच्या नजरेत चांगले राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे नाही. आपल्याला नकार कसा द्यायचा हे देखील माहीत असले पाहिजे. तुम्ही जेवढे करू शकता तेवढेच वचन द्या, कारण तुम्ही तुमच्या क्षमतेच्या पलीकडे काही वचन दिल्यास तुम्हाला स्वतःवर खूप दडपण येईल. तुम्ही तणावाने भरलेले असाल आणि त्याच वेळी समोरच्या व्यक्तीच्या अनावश्यक अपेक्षा तुमच्याशी जोडल्या जातील. जेव्हा तुम्ही त्या पूर्ण करू शकणार नाही तेव्हा तुम्ही एकतर स्वतःवर खूप दबाव टाकाल. जर तुम्ही ते पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलात किंवा तुम्ही इतरांच्या नजरेत वाईट व्हाल तर पुढे तुमच्यात जास्त तणाव निर्माण होईल. म्हणून जेवढे करता येईल तेवढे करा. ते तुमच्यासाठी सोपे आहे तेवढे करा. आयुष्यातील एक छोटीशी चूक म्हणजे आंतरिकपणे स्वतःबद्दल वाईट बोलणे, स्वतःला दुबळे आणि इतरांपेक्षा कमी समजणे. जर तुम्हाला स्वतःबद्दल वाईट बोलण्याची सवय असेल, प्रत्येक वेळी आपल्याला फक्त आपल्यातील कमतरता दिसत असेल, जर तुम्ही रोज स्वतःला हे विचाराल तर तुम्हाला बाहेरच्या शत्रूची गरज नाही, कारण तुम्ही एकटेच स्वतःसाठी पुरेसे आहात. जर तुम्हाला वाईट करायची सवय असेल तर ती सोडून द्या, कारण असे करून तुम्ही स्वतःचे जीवन नरक बनवलेले आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला स्वीकारा आणि स्वतःबद्दल सकारात्मक बोला. काही चूक झाली असली तरी आता ती चूक लक्षात आली, हे बरं झालं असं स्वतःला सांगा. मी कोणता माणूस आहे जो त्याच्या चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो. तर मला सांगायचे आहे की स्वतःच्या चुकांमधून सतत स्वतःच्या नजरेत पडू न देता स्वतःच्या चुकांमधून शिकणारी आणि पुढे जाणारी व्यक्ती व्हा. कारण आतून स्वतःबद्दल वाईट बोलणे आणि स्वतःला शिव्या देणे हे माणसाला अशा साखळदंडात बांधून ठेवते की मी त्यांना तोडू शकत नाही आणि तो तिथेच पडून राहतो. म्हणून जर स्वतःबद्दल वाईट बोलणे तुमच्या आत असेल तर तुम्ही ते लवकर सोडले पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमच्या आतली सारी घाण, मल आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर फेकता. त्याचप्रमाणे रोज तुमच्या मनातील घाण बाहेर फेकून द्या. रोज रात्री झोपण्याआधी आतली सगळी गडबड, नाराजी, तक्रारी असतात. स्वतःपासून इतरांपर्यंत सर्व काही साफ करा. यासोबतच रोज सकाळी थोडा वेळ ध्यान, प्राणायाम करण्यासाठी काढा. आयुष्यात जास्त सुखी व्हाल. आणि पुढची चूक म्हणजे अपेक्षा बाळगणे. हा आपल्या माणसांचा स्वभाव आहे. परंतु जेव्हा अपेक्षा मूलभूत आणि अतिरेकी बनतात तेव्हा आपल्याला सतत तणावात ठेवते. त्यामुळे इतरांची भांडणे देखील होतात आणि मग आपल्या जीवनात अधिक नकारात्मक गोष्टी पाहू लागतो. आपल्याला वाटू लागते की आपल्या इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. अपूर्ण इच्छांची मेजवानी आपण आपल्या डोक्यावर ठेवतो आणि आपण ओझ्याखाली दबलेले आहोत असे वाटू लागते. जीवनाबद्दल निराश वाटणे सुरू करा. ध्येय गाठायचं वाटत नाही, चांगले संबंध निर्माण करायचे वाटत नाही, चांगले अन्न खावेसे वाटत नाही, कुठेही जावेसे वाटत नाही. ते स्वतःभोवती पूर्णपणे तणावपूर्ण आणि दुःखी वातावरण तयार करतात. म्हणूनच अवास्तव अपेक्षा ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीने नेहमी वास्तववादी आणि योग्य अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. काही चढ उतार असू शकतात, तरी कधी काम होणार नाही आणि या सगळ्या घटना आज करू शकलो नाही जे उद्या होऊ शकत नाही ते उद्या करेल, परवा ते होईल. जग आशेवर आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीत स्वतःला चिंता आणि तणावात आणू नका. शांत आणि स्थिर राहावे लागते. वाईट लोकांपासून आणि वाईट नातेसंबंधांपासून दूर न राहणे चूक आहे. नातं असेल तर ते चांगलं असावं, ज्यात प्रेम आहे. पण जर तुम्ही स्वार्थी आणि धूर्त व्यक्तीशी नाते निर्माण केले असेल, जी रोजची डोकेदुखी ठरते आहे,
रागवणे आणि आनंद साजरा करणे असेच चालू असते. नात्यात दडपून टाकावे लागते. तुम्ही भीतीने जगता, तुमच्या आत फक्त राग राहतो. म्हणून अशा नात्यांपासून स्वतःला दूर ठेवा. कोणीही चांगले नाही. एकटे राहण्यात खूप शांतता असते. पण जर एखादी व्यक्ती अशी असेल की ज्याला रोज डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. जर त्याच्याकडे असे जवळचे नातेसंबंध आहेत जे पूर्णपणे सोडले जाऊ शकत नाही, तर अशा परिस्थितीत नातेसंबंध मर्यादित करा आणि ज्या लोकांपासून तुम्ही मुक्त होऊ शकता त्यांना तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाका. तुमच्या जीवनात शांतता आणा. असे सांगितल्यावर बौद्ध भिक्षूंनी आपले वचन संपवले आणि सांगितले की या काही चुका होत्या. या जर तुम्ही सुधारल्या तर तुमचे जीवन पुन्हा शांती आणि आनंदाने भरून जाईल. मित्रांनो, आणखी एक चूक जी आजच्या काळात आपले मन अशांत आणि अस्वस्थ ठेवते ते म्हणजे डिजिटल उपकरणे आणि सोशल मीडियाचा अतिवापर. आता आजच्या काळात डिजिटल उपकरणांना आपल्या जीवनापासून पूर्णपणे वेगळे करणे जवळजवळ अशक्यच आहे. पण या सर्व उपकरणांमध्ये जे विनाकारण गुंतले आहेत, ज्यांचा काहीही उपयोग नाही, ते अजूनही अडकून राहते. सोशल मीडियावर कॉल करत राहते. वेडेपणाच्या मर्यादेपर्यंत एक संपूर्ण दिवस या उपकरणांमध्ये घालवेल. ही फार वाईट गोष्ट आहे. ते तुमच्या कामासाठी आवश्यक तेवढेच वापरा. यामध्ये सुद्धा मध्येच विश्रांती घेणे आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या आतल्या अनेक गोष्टी बिघडतील. तुमच्या चेहऱ्याची चमक कमी होते. तुमच्या झोपेवरही परिणाम होईल. अतिविचार करण्याची सवय वाढून तुमच्यात तणाव निर्माण होतो. म्हणूनच तुम्हाला त्यांच्यापासून शक्य तितके अंतर ठेवावे लागेल. हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतर स्वामी भक्तांसोबतही शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन स्वामी संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.